नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हळद आणि अद्रक पिकाची लागवडीच्या अगोदरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि लागवडीनंतरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी, जसे की लागवडीच्या अगोदर हंगाम असेल, लागवडीची दिशा असेल, बेड प्रिपरेशन असेल, लागवडीचं अंतर असेल, त्याच्यानंतर पाणी नियोजन असेल, नंतर बेसल डोस असेल, मग लागवडीनंतर बुरशीनाशकांचा वापर, जसं जैविक बुरशीनाशकांचा वापर असेल, जैविक खतांचा वापर असेल, एकसारखी फूट किंवा फुटवे चांगले निघण्यासाठीचं नियोजन असेल, या बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली सुरुवात आपण लागवडीचा हंगाम जो आहे याच्यापासून करूया. साधारणतः 15 मे ते 15 जून या दरम्यान हळद आणि अद्रकची लागवड मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि इतर स्टेटमध्ये केली जाते. तर ह्या हंगामामध्ये लागवड करण्याचा उद्देश असतो तो म्हणजे टेम्परेचर प्रॉपर आपल्याला 30 ते 35-36 डिग्री टेम्परेचरपर्यंत हळद आणि अद्रक लागवडीसाठी एक फेवरेबल टेम्परेचर मानलं जातं. त्याच्यानंतर साधारणतः 15 जून नंतर जर हळद आणि अद्रकची लागवड केली तर थोडं उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो, म्हणून हंगाम हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर दुसरं, बेड प्रिपरेशन जेव्हा आपण हळद आणि अद्रक पिकासाठी करतो तेव्हा बरेचसे शेतकरी एक मोठी चूक करतात, ती म्हणजे बेडची हाईट. मोठ्या प्रमाणे जसं आपण ऊसाच्या सऱ्या तयार करतो किंवा इतर पिकांच्या सऱ्या तयार करतो, तसं आपण हळद आणि अद्रकसाठी सुद्धा बेड तयार करतो. आणि आपल्याला जेव्हा भर लावायची असते तेव्हा आपण उंच वरंबा असल्यामुळे त्या वरंब्यावरती अजून माती आपण चढू शकत नाही. दुसऱ्या भरीला अजून त्याच्यावरती माती जी चढली पाहिजे ती माती आपण चढू शकत नाही. आणि उंच बेड असल्यामुळे साईडला जेव्हा तुम्ही हळद आणि अद्रक लावल्यानंतर जेव्हा मातीचा चर त्याच्यावरती चढवण्याचा प्रयत्न करतात, अंतर मशागत जेव्हा आपण करतो तेव्हा आपण लावलेल्या कंदाला मोठ्या प्रमाणात जखमा होतात आणि या जखमाच तुमच्या कंदाला कंदकूज मोठ्या प्रमाणात आणण्यासाठी कारणीभूत ठरतात. कारण जिथं जखम होते कंदाला तिथं पाणी मुरतं आणि तिथं मग तो कंद सडतो. म्हणून आपल्याला पहिला सर्वात महत्त्वाचा पाया जो बेड प्रिपरेशनचा आहे तो म्हणजे साधारणतः 2 सरीमधलं अंतर हे तुमचं 4 ते 4.5 फुटाचं असणं गरजेचं आहे. आणि जो बेड तयार होणार आहे त्याची हाईट ही तुमची जास्तीत जास्त अर्धा फूट म्हणजे 15 सेंटीमीटरची हाईट तुमची बेडची असली पाहिजे. हा तुमचा गादी वाफा तयार तुम्हाला करणं गरजेचं आहे. गादी वाफ्याची हाईट ही 15 सेंटीमीटरपर्यंत असली तर आपल्याला नंतरची जी पहिली भर आहे, दुसरी भर आहे, त्यावेळेस प्रॉपर माती त्या बेडवरती चढवता येते. आणि सुरुवातीला बेडची हाईट कमी असल्यामुळे आपण जिथं कंदाची लागवड करणार आहे, लागवड केल्यानंतर तो कंद बऱ्यापैकी खाली खोल आपल्याला लावता येतो आणि नंतरची माती जी आहे ती माती पण त्या कंदावरती चांगली पडते. त्याच्यामुळे कंद उघडा राहत नाही, कंदाला अंतर्मशागत करताना कोणतीही जखम या अवजारांची होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे कंदकुजीची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते. म्हणून बेड 4 फुटाचं अंतर 2 बेडमध्ये, 4.5 फुटाचं अंतर 2 बेडमध्ये, बेडची हाईट 15 सेंटीमीटर आणि वरचा जो माथा आहे बेडचा, ज्याला आपण गादी वाफा म्हणतो, तो माथा तुमचा साधारणतः 2.5 फुटाचा तयार झाला पाहिजे. 1.25 ते 2.5 फुटाचा हा माथा तयार झाला पाहिजे. आणि मग त्या माथ्यावरती, सपाट माथ्यावरती सेंटरला एक तुमची ड्रीप लाईन आणि त्या ड्रीप लाईनच्या ह्या साईडला 15 सेंटीमीटरवरती लागवड आणि ह्या ड्रीप लाईनच्या ह्या साईडला 15 सेंटीमीटरवरती लागवड, असं 2 लाईनीमधलं अंतर, एका बेडवर तुम्हाला 2 लाईनी लावायच्या असतात तर 2 लाईनीमधलं अंतर तुमचं हे 1 फूट असलं पाहिजे मिनिमम. आणि 2 कंदामधलं अंतर म्हणजे पहिला कंद, त्या लाईनीमधला 1 कंद आणि दुसरा कंद, या 2 कंदामधलं अंतर साधारणतः 9 ते 10 इंच म्हणजे 1 फुटाला थोडंसं कमी, अशा हिशोबाने तुमची ही लागवड 9 ते 10 इंच कंदामधलं अंतर आणि 2 लाईनीमधलं अंतर साधारणतः 1 फूट, अशी लागवड तुमची प्रॉपर 15 सेंटीमीटर हाईटच्या बेडवरती, सपाट गादी वाफ्याच्या बेडवरती ही होणं गरजेचं आहे. आणि सेंटरला तुमचं लॅटरल जर असेल तर बऱ्यापैकी तो बोध ओला होतो, सारखा पाणी त्या बोधाला मिळतं. सपाट असल्यामुळे पाणी पण लीच आउट होऊन जात नाही, प्रॉपर तुमचा कंद ओला होतो आणि जर्मिनेशनसाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा, भर जी आपण मातीची लावतो ती भर प्रॉपर त्या बोधावरती आपल्याला नंतर चढवता येते. दुसरी भर, तिसरी भर प्रॉपर चढली तर तो बोध नंतर खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो, कंद उघडा पडत नाही, कंदाला पोरॉसिटी चांगली तयार होते आणि त्याच्यामुळे पुढे कंदकूज असेल किंवा कंद माशीचा जो प्रकार पुढे घडतो त्याला सुद्धा आपण हा खूप चांगल्या पद्धतीने मेकॅनिकल पद्धतीने आपण कंट्रोलमध्ये याला ठेवू शकतो. हा झाला
बेड प्रिपरेशनचा विषय मध्ये लॅटरल तुम्हाला आथरणं गरजेचं आहे. प्रॉपर लॅटरल ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार असली पाहिजे. तुम्ही जेव्हा लॅटरल आथरतात तर ती लॅटरल ही पूर्ण बोधाला ओली करेल, पाणी आडवं पसरेल अशा हिशोबाने ड्रिपर डिस्चार्जची लॅटरल तुमच्याकडे असली पाहिजे. एक सिंपल भाषेमध्ये खूप जाड जमीन असेल तर साधारणतः तुम्ही एक जास्तीत जास्त 8 लिटर प्रति हावरच्या हिशोबाने ड्रिपर डिस्चार्जची लॅटरल तुम्ही आथरू शकता. मध्यम जमीन असेल तर लॅटरल डिस्चार्ज हा कमी असला पाहिजे, म्हणजे 4 लिटर प्रति हावरच्या हिशोबाने तुम्ही लॅटरलचा डिस्चार्ज किंवा ड्रिपरचा डिस्चार्ज असलेलं ड्रिपलाईन टाकू शकतात. आणि खूपच हलकी जमीन असेल, म्हणजे एक दिवस आड करून तुम्हाला पाणी द्यावं लागते, अशी जर हलकी जमीन असेल तर तुम्ही तिथं साधारणतः 2 लिटर प्रति हावर या हिशोबाचा ड्रिपर डिस्चार्ज असलेली लॅटरल आथरली तर त्याचा फायदाच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आडवा बोध फुटण्यासाठी होतो. जेवढी जमीन हलकी तेवढं ड्रिपर डिस्चार्ज कमी, अशा पद्धतीचं तुम्ही इरिगेशन सिस्टीम जर मॅनेज केली तर तुम्हाला बोध ओला होण्यासाठी, आडवं बेड ओला होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो. थोडंसं आता पुढे जाऊया. साधारणतः आपल्या हळद आणि अद्रक पिकामध्ये बेसल डोस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. हळद आणि अद्रक पिकामध्ये पूर्ण अन्नद्रव्याचा विषय जर आपण विचारात घेतला तर साधारणतः 80 ते 100 किलो नायट्रोजन, त्याच्यानंतर एक 40 ते 50 किलो फॉस्फरस आणि साधारणतः 100 ते 120 किलो पोटॅशियम NPKचा रेशो आपल्याला हळद आणि अद्रक पिकामध्ये मेंटेन करावा लागतो. तर याच्यासाठी बेसल डोस खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन हळद आणि अद्रक पिकामध्ये खूप महत्त्वाचं असतं. हळद आणि अद्रक पीक हे फेरस, नंतर झिंक आणि मॅग्नीज आणि सल्फर ह्या अन्नद्रव्याला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत राहतं. म्हणून याचा वापर आपल्याला प्रॉपर बॅलन्स पद्धतीने, संतुलित पद्धतीने करणं सुद्धा गरजेचं ठरतं. बरेच शेतकरी बेसल डोस भरत असताना त्या बेसल डोसमध्ये खूप मोठी चूक करतात, ती म्हणजे फॉस्फेटयुक्त खतामध्ये सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये ह्या फॉस्फेटयुक्त खताबरोबर जसं 1846 असेल किंवा सुपर फॉस्फेट असेल किंवा 1026 असेल, 1232 असेल, कोणतंही ज्याच्यामध्ये फॉस्फरसयुक्त खत आहे अशा खतामध्ये तुम्ही जर ह्या सल्फेटयुक्त मायक्रोन्यूट्रनचा वापर जर केला तर मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये त्याचं स्थिरीकरण होतं, फिक्सेशन होतं. म्हणून बेसल डोस भरत असताना बेसल डोसमध्ये तुम्ही मेजरली माझं म्हणणं असतं की बेसल डोस हा तुमचा सुपर फॉस्फेटयुक्त खताचा असणं गरजेचं आहे. फक्त चुनखड जमीन असेल तिथं तुम्हाला सुपर फॉस्फेट टाळायचं आहे, नाहीतर मग इतर ज्या जमिनी आहेत ज्या चुनखडयुक्त नाही आहेत तर तिथं तुम्ही एक उत्कृष्ट बोधाला पोकळी निर्माण होण्यासाठी बोध पोकळ राहावा, एरेशन बोधामध्ये डेव्हलप राहावं आणि कंदाला प्रॉपर एरेशन असलं तर पुढे कंद कुजपण होत नाही. त्याच्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे बेसल डोसमध्ये आहे. तर तुम्ही साधारणतः एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फरसयुक्त खत झालं, एखादी बॅग अमोनियम सल्फेट नायट्रोजनयुक्त खतासाठी आणि साधारणतः 1 बॅग पोटॅश म्हणजे MOP साधारणतः 50 किलो अशा हिशोबाने तुमचं NPK हा बॅलन्स होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या NPK युक्त खताबरोबर सर्वात उत्कृष्ट जोडीदार जो द्यायचा आहे तो म्हणजे मायक्रोरायझाचा वापर. मित्रांनो, आपण बेसल डोस म्हटलं तर हळद आणि अद्रक पिकामध्ये बऱ्यापैकी पावसाळी हंगामामधलं पीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुळी ब्लॉक होणं, मुळीला हवा न मिळणं, पाणी जास्त मुळीच्या सानिध्यात राहणं ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते आणि त्याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट जमिनीमधलं अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी किंवा बुरशी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम मानलं जातं ते म्हणजे मायक्रोरायझा. ॲग्रिसर्च कंपनीचं रुटांजा नावाचं मायक्रोरायझा मार्केटमध्ये मिळतं, जे जास्त लॉगिंग कंडिशनमध्ये किंवा जास्त क्षारपट जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं. मेजरली फॉस्फरसयुक्त खत आणि दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत हे त्या मायक्रोरायझाच्या थ्रू तुमच्या मुळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने या रुटांजामधनं होत असतं. म्हणून साधारणतः एकरी 4 किलो प्रति हिशोबाने तुम्हाला रुटांजा ह्या मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर सेंद्रिय खताचा वापर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी अद्रक आणि हळद पिकामध्ये सेंद्रिय खताचा वापर करत असताना शेणखताला निवडतात आणि शेणखत निवडत असताना ओलं शेणखत जर तुम्ही वापरलं तर त्याचा मोठा परिणाम कंदकुजीवरती होताना दिसून येतो. म्हणून तुम्हाला जर शेणखत वापरायचं असेल तर ते कमीत कमी 80 ते 90% कुजलेलं शेणखत तुम्हाला जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे.
कंद कुजीमध्ये शेणखताचा मोठा वाटा असतो, कारण ते ओलं शेणखत असतं. ओलं शेणखत असलं का आपण पाणी धरून ठेवतं, ओलावा निर्माण करून ठेवतं. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये कंटिन्यू मॉइश्चर मेंटेन राहत असल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये कंदकुजी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून शेणखत वापरायचं असेल तर चांगलं कुजलेलं 80 ते 90% चहाच्या पावडर सारखी पावडर झालेलं शेणखतच तुम्ही जमिनीमध्ये टाकावं. भले तुम्हाला बेसल डोसमध्ये त्या पद्धतीचं क्वालिटीचं शेणखत भेटलं नसेल तर पुढच्या भरीच्या कालावधीमध्ये तुम्ही शेणखताचा वापर करा, परंतु चांगलं कुजलेलं शेणखत तुमच्या बेसल डोसला जायला पाहिजे, ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. साधारणतः 7 ते 8 टन प्रति एकर या हिशोबाने तुम्ही शेणखताचा वापर करू शकता. समजा तुम्हाला शेणखत अवेलेबलच नाहीये, भेटतच नाहीये, चांगलं कुजलेलंच नाहीये, तर तुम्हाला ॲग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो नावाचं मशरूम बेस्ड सेंद्रिय खत मार्केटमध्ये मिळेल, जे एक उत्कृष्ट क्वालिटीचं सेंद्रिय खत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. जो पूर्ण मॉइश्चर मेंटेन केलेलं, CN रेशो मेंटेन केलेलं, नत्रस्फुरत पालाशयुक्त बॅक्टेरियाचा वापर केलेलं असं हे सेंद्रिय खत तुम्हाला ओरिजिनो नावाने मार्केटमध्ये मिळतं. तर ते तुम्ही साधारणतः एक 15 ते 20 बॅग किंवा मग 1 टनापर्यंत म्हणजे 25 बॅगापर्यंत जरी तुम्ही प्रति एकर वापरलं तरी तुम्हाला एक शेणखताला उत्कृष्ट पर्याय म्हणून त्याच्याकडे बघता येईल. असं आपण जो डोस भरणार आहे तो एकात्मिक पद्धतीचा असणं गरजेचं आहे. एकात्मिक म्हणजे सेंद्रिय खत, जसं मी तुम्हाला ओरिजिनो सांगितलं किंवा शेणखत सांगितलं. दुसरं जैविक खत जे तुम्हाला मायक्रोरायझा म्हणून मी तुम्हाला सांगितलं रुटांचा, आणि तिसरं रासायनिक खत जे तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आणि पोटॅश असं कॉम्बिनेशन तुम्हाला मी सांगितलं. तर अशा पद्धतीने हे तिन्हींचं प्रॉपर मिक्सचर तुम्हाला करायचं. याच्यामध्ये शक्यतो मायक्रोन्यूट्रनचा वापर तुम्हाला करायचा नाहीये. तुम्हाला सल्फर जर मिळालं ॲडिशनल तर तुम्ही इथं सल्फरचा पण वापर साधारणतः एक 10 ते 15 किलो प्रति एकरच्या हिशोबाने सल्फरचा वापर करू शकतात. इथं तुम्हाला निंबोळी पेंट जर ॲड करता आली, चांगल्या क्वालिटीची निंबोळी पेंट जर मिळाली तर तुम्ही 120 ते 150 किलो प्रति एकरच्या हिशोबाने चांगल्या क्वालिटीची निंबोळी पेंट तुम्ही इथं वापरू शकता, जी तुम्हाला कंदकुजीला जी माशी त्रास देते किंवा जमिनीमध्ये जी हुमणी त्रास देते त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंधक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल. आणि याच्याबरोबर एक चांगलं दाणेदार स्वरूपामधलं कीटकनाशक, जसं मार्केटमध्ये फर्टेरा मिळतं किंवा रिजन ग्रॅन्युअल मिळतं, असं बरेचसे मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे दाणेदार स्वरूपामधील कीटकनाशक आहे, तर ते तुम्हाला मिक्सिंगमध्ये हे बेसल डोसमध्ये वापरायचं आहे. असा प्रॉपर बेसल डोस तुम्हाला बोदावरती आथरायचा आहे, तो प्रॉपर बोदामध्ये मिक्स करायचा आहे, एकजीव करायचा आहे आणि माती आड करून तो जो बेड मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला त्या पद्धतीने तो बेड तयार करणं तुम्हाला गरजेचं आहे. हा झाला तुमचा बेसल डोस. त्याच्यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लागवडीचं अंतर, ज्याच्याविषयी मी ऑलरेडी तुमच्याशी बोललोय की अंतर किती ठेवायचं, 2 कंदातलं अंतर किती ठेवायचं. बोध लॅटरल आथरल्यानंतर बोध पूर्ण ओला करायचा आहे. नंतर त्याच्या पुढचा जो विषय येतो तो म्हणजे बीज प्रक्रिया मित्रांनो, किंवा कंद प्रक्रिया. मित्रांनो, कंद प्रक्रिया ही हळद आणि अद्रक पिकासाठी सर्वात महत्वाची प्रॅक्टिस मानली जाते, कारण कंद प्रक्रियेमधली जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट तुम्हाला पुढे 1, 1.5, 2 महिन्यापर्यंत त्या पिकाला संरक्षण जमिनीच्या बुरशींपासून करत असते. तर कंद प्रक्रियेमध्ये आपण काय काय चुका करतो हे थोडंसं आधी समजून घेऊया. आपण काय करतो, घरी काहीतरी 22 पावडर पडलेली आहे किंवा रोकोची पावडर पडली आहे किंवा साप पावडरची पावडर पडलेली आहे. घरी अशा ज्या बुरशीनाशकांचा वापर आपण इतर रेग्युलर फवारण्यासाठी वापरतो त्याच बुरशीनाशकांचा वापर आपण सीड ट्रीटमेंटसाठी करतो. तर एक टेक्निकली जर सांगायचं झालं तर जे बुरशीनाशकं, जे कीटकनाशकं स्पेशली सीड ट्रीटमेंटसाठी बनवलेले आहे अशाच बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर कंद प्रक्रियेसाठी करावा, कारण ते बनवत असताना कंपन्या त्याच्यामध्ये काही स्प्रेडिंग आणि स्टिकिंग प्रॉपर्टी बेस मटेरियल वापरत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या कंदाला प्रॉपर ते औषध पसरवावं, त्याला ते चिपकून राहावं, त्याचं इपिकसी त्याची कार्य करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले असतात. त्याच्यामुळे असे काही केमिकल बेस्ड पेस्टिसाइड्स किंवा फंगिसाइड्स मार्केटमध्ये मिळतात जे स्पेशली सीड ट्रीटमेंटसाठी बनवलेले. जसं मी तुम्हाला एखादं नाव, जसं झेलोरा आहे जे स्पेशल सीड ट्रीटमेंटसाठी बनवले. PCT 410 म्हणून एक प्रॉडक्ट आहे ते सुद्धा स्पेशल सीड ट्रीटमेंटसाठी बनवलेलं आहे. किंवा तुमचं इलेक्ट्रॉन आहे UPLचं, किंवा कॅस्केड आहे तुमचं स्वालचं, तर किंवा गावचो आहे तुमचं
बाहेरचं. तर असे जे प्रॉडक्ट आहे, जे काही कीटकनाशक आहे, काही बुरशीनाशक आहे, जे स्पेशली सीड ट्रीटमेंटसाठी बनवलेले, अशाच बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर तुम्ही सीड ट्रीटमेंटसाठी करणं गरजेचं आहे. केमिकल सीड ट्रीटमेंट प्रॅक्टिकली आपल्याला पॉसिबल होते, ती करता येते. आणि केमिकल बरोबर नंतर दुसरी बायोलॉजिकल ट्रीटमेंट ही प्रॅक्टिकली शक्य होत नाही. म्हणून मी तरी हळद आणि अद्रक पिकामध्ये नंतर आपण ड्रीपद्वारे बायोलॉजिकल जे ऍप्लिकेशन आहे ते आपण करू शकतो. ते कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगेल. पण ह्या केमिकल ट्रीटमेंटमध्ये घरी काहीतरी पावडर पडलेली आहे ती चोपडून आणि ट्रीटमेंट करू नका. चांगल्या बुरशीनाशकांची मी जे 3-4 नावं घेतले त्या बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर तुम्ही सीड ट्रीटमेंटसाठी करा. त्याचा 100% तुम्हाला कंदकुजीसाठी आणि कंदमाशीसाठी फायदा दिसून येईल. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. लागवड झाल्यानंतर साधारणतः 25-30 दिवस तुम्हाला फूट निघण्यासाठी लागत असते. मग त्याच्या अगोदर बरेच शेतकरी काय करतात, लागवड झाल्यानंतर लिक्विड खतांचा वापर फूट चांगली निघावी याच्यासाठी जमिनीमध्ये करत असतात. तर ही खूप मोठी चूक आपण करत असतो. लागवड झाल्यानंतर साधारणतः जोपर्यंत फूट वरती येत नाही किंवा त्याला फुटवे येत नाही आणि त्या फुटव्यांना हिरवा कलर डेव्हलप होत नाही, तोपर्यंत जमिनीमधलं दिलेलं कोणतंही अन्नद्रव्य ते झाड घेऊ शकत नाही. कारण जेव्हा फोटोसिंथेसिस होईल तेव्हा जमिनीमधलं अन्नद्रव्य ते झाड उचलेल. म्हणून एक 25 ते 30 दिवसापर्यंत कोणतंही जमिनीमध्ये केमिकल युक्त खताचा वापर करू नका. आपण बेसल डोस प्रॉपर भरलेला आहे. मग तो बेसल डोस पिकाला उपलब्ध होण्यासाठी आणि जमिनीमधील मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी चांगली ऍक्टिव्हेट होण्यासाठी, व्हाईट रूट डेव्हलपमेंट चांगले त्या कंदाला तयार होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची ट्रीटमेंट करायची ती म्हणजे जैविक खतांचा वापर. लागवड झाल्यानंतर साधारणतः 10-15 दिवसापासून ते 20 दिवसापर्यंत हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला ड्रेंचिंगद्वारे किंवा ड्रिपद्वारे किंवा मग बुडाजवळ ज्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, ह्या पद्धतीने तुम्हाला एक जैविक किटचं ऍप्लिकेशन जमिनीमध्ये करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट नावाचं NPK कॉन्सर्शिया बेस्ड प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतं. ते साधारणतः 1 लिटर, ज्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया मिळतात. विथ त्याच्यामध्ये 2 अजून बॅक्टेरिया असे मिळतात जे बायोफंगिसायडल ऍक्शन बेस आहे, म्हणजे ते जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणून पण काम करतात. असे 5 बॅक्टेरियाचा कॉन्सर्शिया असलेलं हे उत्कृष्ट क्वालिटीचं हाय काउंट असलेलं HD फॉर्म्युलेशन मधलं कन्सर्ट म्हणून प्रॉडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं. ते 1 लिटर प्लस त्याच्याबरोबर तुम्ही चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा, कारण आपल्या ॲग्रिसर्चकडे अजून ट्रायकोडर्मा नाहीये, तर चांगल्या कंपनीचं 1 किलो ट्रायकोडर्मा प्लस त्याच्याबरोबर प्रोबिऑन, जे की 62.5% वेगवेगळ्या प्रकारचे अॅमिनो ॲसिड असलेलं एक उत्कृष्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड प्रॉडक्ट आहे, जे तुम्हाला व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी, तुम्ही दिलेल्या बॅक्टेरियाचं अन्न म्हणून काम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. असं तिन्हींचं कॉम्बिनेशन तुम्हाला जमिनीमध्ये साधारणतः लागवड झाल्यानंतर 10 ते 15 दिवसापासून ते 20, 22, 25 दिवसापर्यंत तुम्हाला त्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. हे ऍप्लिकेशन तुमच्या पिकामध्ये जेव्हा तुम्ही करणार तेव्हा जमिनीमधलं जे रासायनिक खताचं ऍप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे ते रासायनिक खताची कार्य करण्याची क्षमता तुम्हाला वाढवण्यासाठी ते मदत करेल. मित्रांनो, आपल्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा तुटवडा, मेजरली दाणेदार खतांचा तुटवडा होणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त आपण जे खत जमिनीत देतो ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपल्याला यावर्षी जास्त प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासाठी दर 1.5 महिन्याने मी जे तुम्हाला हे कॉम्बिनेशन सांगितलं, कन्सर्ट, ट्रायकोडर्मा आणि प्रोबिऑन, हे दर 1.5 महिन्याने, 2 महिन्याने, 2 महिने थोडे जास्त होतात, दर 45 दिवसांनी तुम्ही रिपीटेडली 3-4 ऍप्लिकेशन जमिनीमध्ये जर केले तर एक बुरशीनाशक म्हणून, दुसरं एक अन्नद्रव्य उपलब्धता करण्यासाठीचं एक माध्यम म्हणून आणि जमिनीमध्ये पडलेल्या खतांची कार्य करण्याची क्षमता वाढवण्याचं माध्यम म्हणून हे बॅक्टेरिया खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या जमिनीमध्ये काम करत राहतील. तर हे ऍप्लिकेशन सुरुवातीला पहिले इथं करायचे. त्याच्यानंतर एक चांगले फूट किंवा फुटवे आणि हिरवेगार फुटवे निघण्यासाठी, कारण मेजरली पिंगट आणि पिवळे फुटवे मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या कालावधीमध्ये हळद आणि अद्रक पिकामध्ये निघतात. म्हणून कुठे मोठे थोडेसे फुटवे दिसायला लागले, कुठे 1-2 फुटवे हिरवे तयार व्हायला लागले, त्या स्टेजला म्हणजे 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एक दुसरी ड्रेंचिंग किंवा आळवणी जमिनीमध्ये द्यायची, ती म्हणजे फॉस्मॅजिक, साधारणतः 2.5 किलो प्रति एकर, प्लस त्याच्याबरोबर लोहा ड्रीप, जे की एड्डा फेरस आहे आपल्या कंपनीचं, प्युअर क्वालिटीचं,
जी तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही ह्या स्टेजला दिलं तर निघारी जी फूट आहे ती तुम्हाला हिरवी किंवा पिंगट हिरवी निघण्यासाठी, पिंगटपणा कमी करण्यासाठी, फेरसची कमतरता कमी करण्यासाठी तिथे ती तुम्हाला मदत करेल. आणि त्याच्याबरोबर लिओनार जे की सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे आपल्या कंपनीचं, ते साधारणतः 500 ग्राम असं हे तिन्हींचं कॉम्बिनेशन बनवायचे. या तिन्हींच्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्हाला दुसऱ्या आळवणी म्हणून साधारणतः 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हे ऍप्लिकेशन जमिनीमध्ये करायचंय. आणि तिसरं आता सांगूनच देतो, तिसरं साधारणतः 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान आपण बेसल डोसमध्ये कोणतंही मायक्रोन्युट्रिएंट दिलेलं नाहीये, तर ते मायक्रोन्युट्रिएंटची गरज वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात लागत असते. 45 दिवसपासून ते 90 दिवसापर्यंत हळद अद्रक पिकामध्ये ही वाढीची अवस्था मानली जाते. यावेळेस तुमचं झाड पूर्ण ग्रिपली व्हिजिटेटिव्ह ग्रोईंग फेजमध्ये असतं आणि ह्या व्हिजिटेटिव्ह ग्रोईंग फेजमध्ये मायक्रोन्युट्रिएंटचा वापर खूप गरजेचा असतो फवारणीमधनं आणि जमिनीमधनं. म्हणून साधारणतः 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला जमिनीमध्ये मिंगल साधारणतः 2 किलो, मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 5 ते 6 किलो आणि थायोग्रीन साधारणतः 3 किलो प्रति एकर या हिशोबाने तुम्हाला प्रॉपर 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हे प्रॉपर स्टेजमध्ये हे ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. ही वाढीची अवस्था असते, त्यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणात झाडाला असते. आपण सुरुवातीला फुटवे पिवळे निघू नये म्हणून लोहा ड्रिप दिलंय, पण नंतर मायक्रोन्युट्रिएंट जे फेरस आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, याचा सर्व बॅलन्स फॉर्म्युला हा मिंगलमध्ये आहे. म्हणून 2 किलो मिंगलचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या स्टेजला करायचं आहे. आणि सेम त्या स्टेजला तुम्हाला फवारणीमधनं एक्सिड सारखं मायक्रोन्युट्रिएंट विथ त्याच्याबरोबर न्यूट्रिबॉन म्हणून NPK बेस, झिंक बेस आणि बोरॉन बेस एक प्रॉडक्ट आहे. न्यूट्रिबॉन साधारणतः 2.5 मिली प्लस एक्सिड साधारणतः 1.5 ग्राम प्लस एखादं साधं बुरशीनाशक प्लस साधं कीटकनाशक असं कॉम्बिनेशनचा फवारा 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला सुरुवातीला घेऊन घ्यायचं आहे. असं एक साधारणतः जमिनीमधलं शेड्यूल आणि फवारणीमधलं शेड्यूल 45 दीड पावणे 2 महिन्यापर्यंत तुम्हाला देण्याचा या व्हिडिओमधनं प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित सर्व गोष्ट प्रॉपर समजून घ्यावी, त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.